आणि त्याचा मराठीमध्ये अर्थ सांगतो तुम्हाला। मराठीमध्ये सांगतो, पाली भाषेमध्ये उद्या पाठ करू तिकडे। भगवान बुद्ध एकदा श्रावस्तीमध्ये विचरण करत असताना जेतवनात एक श्रेष्ठ पुरुष, ज्याला साहित्यामध्ये देवता म्हणून संबोधित केलेला आहे, मध्यरात्रीच्या वेळेला एकदा तो भगवान बुद्धाकडे आला। भगवंतांना त्याने अभिवादन केले आणि एका बाजूला बसला। मध्यरात्रीच्या वेळेला तो भगवान बुद्धाला विचारू लागला की भगवान, आतापर्यंत आम्ही अनेक श्रेष्ठ लोक, सज्जन लोक आणि सामान्य लोक एकत्र बसलो आहोत। आम्ही चर्चा केली आहे की माणसाच्या पराभवाची कारणे कोणती आहेत। सगळे ऐकत आहात का? पाठीमागे आवाज जातोय का? मोबाईल बाजूला ठेवून द्या। त्या देवता पुरुषाने भगवंतांना विचारले की मनुष्याच्या पराभवाची कारणे कोणती आहेत। भगवान बुद्धांनी त्याला पराभवाची कारणे सांगितली। भगवान बुद्ध त्याला म्हणतात, सुविजानो भवंग होती सुविजानो पराभव, धम्म कामो भवंग होती धम्मदेशी पराभव। भगवान बुद्ध असं सांगतात की जे लोक कुशल कर्मामध्ये वृद्धिंगत होत असतात, ज्यांचे कुशल कर्म विकसित झालेले असतात, ते लोक सहज ओळखता येतात, सहज जाणता येतात। त्याचबरोबर अकुशल कर्म करणारे लोक सुद्धा सहज जाणता येतात, सहज ओळखता येतात। बुद्ध असं सांगतात की कुशल कर्म ज्याचे वृद्धिंगत होत असतात, तो धम्मामध्ये पारंगत असतो, आणि ज्याचे अकुशल कर्म विकसित होत असतात, वृद्धिंगत होत असतात, वाढत असतात, तो एक प्रकारे धम्माचा द्वेष करणारा असतो। आपण पूर्वी ऐकलं, धम्म म्हणजे सत्य, धम्म म्हणजे नीतिमत्ता। जे लोक एखाद्या गोष्टीचा जो सार असतो त्याला असार म्हणतात। जे लोक एखाद्या गोष्टीचा असार असतो त्याला सार म्हणतात। आणि असे लोक आपले अकुशल कर्म विकसित करत असतात, त्यांचे अकुशल कर्म वृद्धिंगत होत जातात, त्यामुळे ते सहजपणे ओळखले जातात। भगवान बुद्धांनी त्या उपदेशामध्ये असं म्हटलंय, ज्याला दुर्जन लोक आवडतात, दुष्ट करणारे लोक आवडतात। श्रावस्तीमध्ये भगवान बुद्धांनी जेतवनात उपदेश केला, ज्या ठिकाणी उद्या आपण सकाळी जाणार आहोत। शरीराने दुष्कर्म करणारे लोक दुर्जन असतात, मनाने दुष्ट विचारांचं चिंतन करणारे लोक दुर्जन असतात, आणि वाणीने दुष्ट वचन बोलणारे, ज्यांच्या वाणीमध्ये दोष आहे, असे लोक दुर्जन असतात। एखाद्या मनुष्याला जेव्हा दुर्जन लोक आवडतात, मूर्ख लोक आवडतात, सज्जनांच्या बद्दल त्याच्या मनात प्रेम नसते। शरीराने सत्कर्म करणारे लोक सज्जन असतात, वाणीने सुभाषित वचन, अर्थपूर्ण वचन बोलणारे लोक सज्जन असतात, आणि मनाने सद्विचार करणारे लोक सज्जन असतात। दुर्जन असणाऱ्या लोकांना अशा सज्जनांचा द्वेष वाटतो, ते त्यांच्यावर प्रेम करत नसतात। दुर्जन लोकांना दुर्जनांचा धर्म आवडतो, आणि ते दुर्जनांच्याच धर्मामध्ये सतत रममाण झालेले असतात, आणि हा त्यांचा पराभव असतो। मनुष्याच्या पराभवाची कारणे भगवान बुद्धांनी सांगितले। व्यावहारिक धर्मामध्ये श्रीमंत असो, गरीब असो, शिक्षित असो, अशिक्षित असो, ग्रामीण भागातला असो, शहरी भागातला असो, उच्च कुळात जन्माला आलेला असो किंवा निम्न कुळात जन्माला आलेला असो, अशा कोणत्याही माणसाचा पराभव भगवान बुद्धाच्या या कथनानुसार आपल्याला चिंतन करता येईल आपल्या स्वतःवर।
पुढे भगवान असं म्हणतात की जो निद्राशील असतो, झोपाळू असतो, आळशी असतो, ज्याला केवळ बोलणे आणि ऐकणे आवडत असते, म्हणजे तो कृतिशील नसतो. जे लोक बोललेले आणि ऐकलेले अनुसरण करणारे नसतात, जे लोक क्रोधिष्ठ असतात, सतत क्रोध करत असतात, ही सर्व त्या लोकांच्या पराभवाची कारणे असतात. माणूस हा पराभूत झाला की त्याचा अपमान होतो, अवमान होतो. तो डोक्यावर करून चालू शकत नाही. सज्जनांना अप्रिय मानणारा मनुष्य बोलण्यामध्ये अधिक आनंद मानतो. त्याला सभा जास्त आवडतात, ऐकण्यामध्ये तो जास्त आनंद मानतो. कदाचित बोललेले वचन योग्य असू शकतात, अर्थपूर्ण असू शकतात. कदाचित ऐकलेले वचन योग्य आणि अर्थपूर्ण असू शकतात, परंतु अर्थपूर्ण असूनही बोललेल्या वचनाप्रमाणे तो अनुसरण करत नाही किंवा ऐकलेल्या गोष्टींप्रमाणे तो अनुसरण करत नाही. तो आळशी असतो, तो सतत क्रोधिष्ठ असतो. तो त्या मनुष्याचा पराभव होत असतो. पुन्हा भगवान बुद्ध सांगतात की जो सक्षम असूनही, समर्थ असूनही आपल्या आई वडिलांचा सांभाळ करत नाहीत, सक्षम असूनही आपल्या आई वडिलांना जे दूर करतात, त्यांची सेवा करीत नाहीत, त्यांचा अवमानही करतात, त्यांच्याप्रती कृतज्ञता बाळगत नाहीत, तर त्यांच्या मनुष्यत्वामध्ये त्यांचा हा पराभव ठरतो. कपिलवस्तू लुंबिनीमध्ये मी सांगितलं की आई वडिलांचे अनंत उपकार आपल्यावर आहेत. या सृष्टीमध्ये मनुष्यत्वाचा जन्मलाभ आपल्याला झाला, ज्यांच्या पुण्यफलाच्या पूर्वसंचिताच्या परिणामाने मनुष्यत्वाचे जीवन आपल्याला मिळाले, त्यांच्या प्रती कृतज्ञ नसणे, अशा मनुष्याकडे कितीही संपत्ती असेल, तो कितीही उच्च शिक्षित असेल, कितीही उच्च पदावर असेल, कितीही उच्च कुळात जन्माला आलेला असेल, तरी मात्र तो त्याच्या मनुष्य जीवनामध्ये पराभूत झालेला असतो. मनुष्यत्वाचा पराभव त्याचा झालेला असतो. आई वडिलांच्या बाबतीत बुद्ध असं सांगतात, कोणी जर एखादा व्यक्ती एका खांद्यावर आपल्या आईला घेऊन, एका खांद्यावर वडिलांना घेऊन 100 वर्षे त्यांना खांद्यावरून उतरवत नाही. फार मोठी उपमा दिली भगवंतांनी. 100 वर्ष आपल्या आई वडिलांचे, जन्मदात्यांचे मलमूत्रही आपल्या अंगावर घेतो, तरी सुद्धा आई वडिलांच्या उपकारांची परतफेड करू शकत नाही. एवढी प्रचंड सेवा केल्यानंतरही आई वडिलांच्या उपकारांची परतफेड करू शकत नाही. कदाचित कुणाचे आई वडील शरीराने, वाणीने आणि मनाने दुष्कर्म करणारे असतील, परंतु तरी सुद्धा त्यांच्या प्रती आदर बाळगून त्यांचे दुष्कर्म दूर करण्यासाठी, त्यांना सन्मार्गी लावण्यासाठी परिश्रम करणे, ही आई वडिलांच्या बाबत कृतज्ञता असते. त्यांच्याशी प्रेमाने वागून, त्यांचा मान सन्मान करून, आदर सत्कार करून, त्यांचा सांभाळ करून, त्यांच्यामध्ये असलेले जे काही दुर्गुण असतील ते दूर करून आई वडिलांच्या प्रती मनुष्य हा कृतज्ञ राहू शकतो. तर बुद्ध असं सांगतात, क्षमता असून सुद्धा आई वडिलांचा सांभाळ न करणाऱ्या लोकांचा त्यांच्या मनुष्य जीवनामध्ये पराभव झालेला असतो. क्षमता असून सुद्धा वृद्ध असलेल्या आई वडिलांची सेवा करत नाही, तर तो कितीही संपत्तीवान असू द्या, कितीही श्रीमंत असू द्या, कितीही उच्च पदावर किंवा उच्च शिक्षित असू द्या, तो मात्र त्याच्या मनुष्य जीवनाचा एक फार मोठा पराभव असतो. त्यापुढे बुद्ध असं सांगतात, जे ऋषीमुनी असतात, जे ग्रहत्यागी असतात, जे श्रमण असतात, अशा ऋषीमुनींना
श्रमणांना, ग्रहत्यागी असणाऱ्यांना किंवा असहाय्य असणाऱ्यांना, ज्यांना खरोखरीच सहकार्याची आवश्यकता आहे, असहाय्य असणाऱ्यांना, श्रमणांना, जे ग्रहत्यागी ऋषीमुनी असतात, अशा लोकांना खोटे बोलून जो त्यांना फसवतो, तर तो त्या मनुष्याच्या मनुष्यत्वाचा पराभव ठरत असतो. जे ग्रहत्यागी जीवन जगणारे असतात, जे ऋषीमुनी असतात, जे असहाय्य असतात, त्यांच्या जगण्याचा आधार ठरून आपण ज्याप्रमाणे सुखसुविधा मिळवितो, त्याप्रमाणे त्या ग्रहत्यागी असणाऱ्यांना, असहाय्य असणाऱ्यांना सुद्धा आपल्या कष्टाने जर आपण सुखसुविधा मिळवून दिल्या, तर आपणाला त्यांच्या मंगल भावना प्राप्त होतात आणि त्यातून आपल्या मनुष्यत्वाचा विजय प्राप्त करण्याचा मार्ग आपणाला दृष्टीस पडतो. पुष्कळ धनसंपत्ती ज्यांच्याकडे आहे, ते पराभूत झालेल्या लोकांचं वर्णन बुद्धांनी केलं. त्यांच्याकडे फार धनसंपत्ती आहे, परंतु धनसंपत्ती असून सुद्धा त्याला स्वतःला लागणाऱ्या संपत्तीपेक्षा अधिक संपत्ती त्याच्याकडे आहे. असे असताना त्या धनसंपत्तीचा वापर तो केवळ एकट्यासाठीच करतो. आपले बंधू भगिनी असतील, आपले आप्तेष्ट असतील, आपले दोस्त मित्र असतील, नातलग असतील किंवा परिचित असतील किंवा अपरिचित असतील, या सर्व लोकांना उपाशीपोटी पाहून आपण स्वतः गोडधोड खातो, ऐशो आरामात राहतो, तर तो त्याचा पराभव ठरत असतो. त्या संदर्भात दुसऱ्या एका उपदेशात भगवंतांनी असं म्हटलेलं आहे की असा असणारा जर कोणी असेल की ज्याच्याकडे पुष्कळ साधन सामग्री, धनसंपत्ती आहे, तो आपल्या बंधू भगिनींना, आपल्या नातलगांना, आपल्या दोस्त मित्रांना, परिचितांना, अपरिचितांना आनंद देत नाही, त्यांच्यामध्ये तो मिसळत नाही, एकटेपणाने, एकलकोंडेपणाने जगतो, तर असा मनुष्य कितीही आनंदित झाला तरी त्याच्या आनंदात कोणीही सहभागी होत नसतात. असा मनुष्य कधी संकटात पडला तर त्याला संकटात बाहेर काढून नेण्यासाठी कोणी धावून येत नसतात. तुम्हा ग्रस्तांच्यासाठी हे एकट्यापुरते नाही, तर तुम्ही जसे परिवारजन असता, तुमच्याकडे पुष्कळ संपत्ती आहे, परंतु आपली पत्नी, आपली मुले बाळे, आपला परिवार एवढ्यापर्यंतच तुमच्या मर्यादा जर असतील, तुमच्या आजूबाजूला असणारे तुमचे बंधू भगिनी उपाशी पोटी राहत असतील आणि तुम्ही गोडधोड खात असाल, तुमच्या सानिध्यात संपर्कात असणारे तुमचे नातलग, तुमचे दोस्त मित्र उपाशी राहत असतील, अडचणीत असतील आणि तुम्ही जर गोडधोड खात असाल, तुमच्या आजूबाजूला असणारे तुमचे परिचित असणारे लोक उपाशी राहत असतील आणि तुम्ही ऐशोआराम करत असाल, किंवा अपरिचित असणारे लोक असहायपणाने जगत आहेत ते तुम्ही पाहत असाल, आणि केवळ आपला परिवार आणि आपण एवढीच संतुष्टी असेल आणि तेवढेच जर तुम्ही ऐशोआराम करत असाल, तर तुमच्या सुखात कोणीही सहभागी होत नाही, तुमच्या आनंदात कोणीही सहभागी होत नाहीत. तुम्ही जर दुःखी झालात किंवा संकटात पडलात, तर तुम्हाला त्या दुःखातून अथवा संकटातून बाहेर काढण्यासाठी कोणीही धावून येणार नाही. आणि असे जर झाले तर तो तुमच्यासहित तुमच्या परिवाराचा एक मोठा पराभव असेल. मानव मात्रांच्या मध्ये पराभवाचे हे एक कारण बुद्ध सांगतात. बुद्ध सांगतात, कोणी एखादा व्यक्ती, पुरुष किंवा एखादी स्त्री जे शरीर सुखात लिप्त झालेले असतात, जे मद्यपान करतात, जे लोक व्यसन करत असतात आणि
त्यांच्या पूर्वजांनी वाडवडिलांनी मातापित्यांनी जर त्यांना काही भौतिक संपत्ती मिळवून ठेवलेली असेल तर स्वतः कष्टाने त्या संपत्तीत भर न टाकता त्या संपत्तीची वाढ न करता चुकीच्या मार्गाने त्या संपत्तीची विल्हेवाट लावतात. व्यसनाच्या परिणामाने ते दुष्कर्म करत असतात. एखाद्या मनुष्याला एक व्यसन असेल तर तो केवळ एका व्यसनावर स्थिर नसतो, त्याला जोडून तो अनेक व्यसन करत असतो. तोपर्यंत त्याला समाधान वाटत नाही, तोपर्यंत त्याला आनंद होत नाही. एकासोबत असे अनेक व्यसन करणारा मनुष्य, परस्त्रीगमन करणारा मनुष्य हा कितीही वाडवडिलांनी संपत्ती मातापित्यांनी संपत्ती मिळवून दिलेली असेल तरी मात्र तो आपल्या व्यावहारिक जीवनात आपल्या मनुष्यत्वामध्ये तो पराभूत होत असतो. व्यसनाधीन असल्यामुळे शरीरात त्याच्या अनेक रोग उत्पन्न होतात. व्यसनाधीन असल्यामुळे लोक त्याची निंदा करतात. व्यसनाधीन असल्यामुळे लोक त्याचा अपमान करतात. एक वेळ अशी येते की मातापित्यांनी पूर्वजांनी वाडवडिलांनी प्रचंड संपत्ती ठेवलेली होती. व्यसनाच्या अधीन होऊन त्या संपत्तीची तो विल्हेवाट लावतो आणि एक वेळ अशी येते की त्याच्याकडे जगण्यासाठी आधारभूत असलेली आवश्यक असलेली संपत्ती राहत नाही, तेव्हा तो अपमानित होतो. अशा अवस्थेत असलेल्या मनुष्याला कोणी सहकार्य सुद्धा करत नाही, कोणीही त्याच्या प्रती सहानुभूती बाळगत नाहीत आणि तो त्या मनुष्याचा पराभव ठरत असतो. एका श्रीमंत कुटुंबात जन्माला आलेला असून सुद्धा वाम मार्गाने वाईट मार्गाने संपत्तीची विल्हेवाट लावणारा असतो. या कारणांनी त्याचा पराभव होत असतो. बुद्ध त्यापुढे सांगतात, स्त्री असो की पुरुष असो, गृहस्थाश्रमामध्ये अनैतिक संबंध ठेवतात तर तो त्यांचा फार मोठा पराभव ठरत असतो. त्यामुळे ते निंदेस पात्र ठरत असतात, त्यामुळे त्यांचा अपमान होतो. अशा अनेक कारणांनी त्यांचा पराभव होत असतो. त्याचं कारण बुद्ध असं सांगतात की जो परस्त्रीगमन करणारा पुरुष असेल, परपुरुषगमनी करणारी स्त्री असेल, त्यांना त्या छंदामध्ये अडकून पडणे अधिक उत्तम वाटत असते. कोणी एखादा मनुष्य वयस्क असेल तर तो एखाद्या कुमारिकेशी विवाह करतो. कोणी एखादी स्त्री वयस्क असून सुद्धा एखाद्या युवकाशी विवाह करते, परंतु वयस्क असल्यामुळे त्यांचे फार अल्पावधीतच निधन होत असते. जे काही अल्पसुख ते जगत असतात त्या अल्पसुखाच्या नादात त्यांना मात्र कुशल मार्ग दिसत नाही आणि म्हणून ते दुर्जन ठरतात. हा देखील मनुष्याच्या मनुष्यत्वामध्ये एक फार मोठा पराभव असतो. त्यापुढे बुद्ध सांगतात की जे लोक अधिकारी असतात, ज्या लोकांच्याकडे संपत्ती असते, नोकर चाकर असतात, दासदासी असतात, असे संपत्तीमान असणारे किंवा अधिकारी असणारे लोक नोकर चाकरांना व्यवस्थित सांभाळत नसतात, त्यांच्या कष्टाचा दुरुपयोग करतात, गैरफायदा घेतात, योग्य तो मोबदला त्यांना ते देत नाहीत, तर तो देखील त्यांचा एक फार मोठा पराभव ठरत असतो. बुद्ध त्यापुढे सांगतात की ज्या कुळात जन्माला आला परंतु त्या कुळात त्याचे जे पूर्वज होते त्या पूर्वजांचा इतिहास विसरतो. पूर्वजांचे जे वास्तव होते त्या वास्तवाला विसरून जगणारा कोणी एखादा मनुष्य हा त्याच्या हयातीत
जिवंतपणे तो पराभूत होत असतो. जे काही जगणे आपल्याला मिळाले